एक सेकंदासाठी मेलडीचं मीम बाजूला ठेवा, पण त्याच ट्रिपचे खरे मनी इम्प्लिकेशन्स आहेत प्रत्येक भारतीयासाठी ज्याची SIP सुरू आहे. भारत आपलं जवळपास 90% ऑइल बाहेरून विकत घेतो. तर जेव्हाही मिडल ईस्टमध्ये काही प्रॉब्लेम होतो आणि सध्या तो सुरूच आहे, ऑइल महाग होतं आहे. आणि ऑइल महाग झालं की इथे सगळं हळूहळू वर जायला लागतं. तुमचं पेट्रोल, गॅस सिलेंडर, भाजीपाला सगळं काही. तर UAEचा हा स्टॉप फक्त कर्टसी व्हिजिट नव्हता. भारताने तिथे लाँग टर्म एनर्जी डील्स लॉक केल्या. गॅरंटीड ऑइल सप्लाय, LPG अग्रीमेंट्स आणि UAEने भारतासाठी $5 बिलियन इन्व्हेस्टमेंट टेबलवर ठेवलं आहे. हे एक डायरेक्ट बफर आहे त्या प्राईस शॉक विरोधात जो दर ग्लोबल क्रायसिसमध्ये तुमच्या घराच्या बजेटला बसतो. आता UAE नंतर मोदी नेदरलँड्सला गेले आणि इथेच खरं इंटरेस्टिंग होतं. जगात एकच कंपनी आहे जी कम्प्युटर चिप्स बनवायला लागणाऱ्या मशीन्स बनवते. फक्त एकच. तिचं नाव ASML. अमेरिका वर्षानुवर्षे चायनाला त्यांच्या मशीन्स विकत घेण्यापासून ब्लॉक करतोय. भारताने नुकतीच त्यांच्याशी डील साईन केली आहे. टाटा आता गुजरातमध्ये भारताचा पहिला चिप मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बनवतोय 91,000 करोड रुपये लावून. कारण सध्या देशातला प्रत्येक फोन, प्रत्येक कार, प्रत्येक हॉस्पिटल मशीन इम्पोर्ट केलेल्या चिप्सवर चालतं आहे. हा प्लांट म्हणजे आपण हळूहळू विकत घेण्याऐवजी स्वतः बनवायला सुरुवात करू. आणि मग इटली, नॉर्वे, स्वीडन क्लीन एनर्जी, डिफेन्स, क्रिटिकल मिनरल्स, बॅटरीज, इलेक्ट्रिक व्हेकल्स, सोलार पॅनल्समध्ये जाणारे रॉ मटेरियल्स, भारत पुढच्या 20 वर्षांसाठी त्या सप्लाय चेन्स आत्ता बिल्ड करतोय. यातलं काहीही तुमचा पोर्टफोलिओ पुढच्या महिन्यात बदलणार नाही. तसं होत नाही. पण जर तुमचं SIP पुढच्या 15 ते 20 वर्षांसाठी चालू राहिली, तर तुम्ही आधीच या स्टोरीवर बेट करताय की भारत सगळं विकत घेणं बंद करेल आणि स्वतः बनवायला लागेल. आणि या डील्स त्या दिशेने खरे स्टेप्स आहेत. हे त्या मित्राला शेअर करा जो फक्त मेलडीच्या मीमबद्दल माहिती आहे आणि त्या ट्रिपमध्ये आणखी काय झालं हे त्याला अजिबात माहीत नाही.